नमस्कार, आपण पाहत आहात सातारा सम्राट. महाडमध्ये क्रांती दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्यायासाठी मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी आणि मागासवर्गीयांच्या प्रलंबित योजनांसाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ही संघटना आता आक्रमक झाली आहे. महाड येथे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली. यावेळी ॲट्रॉसिटी ॲक्टची राज्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा या प्रमुख मागण्यांसह 12 मुद्द्यांचे निवेदन मंत्री महोदयांना सादर करण्यात आले. या भेटीदरम्यान संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्याशी सविस्तर चर्चा केली. निवेदनातील सर्व 12 मुद्द्यांची गांभीर्य ओळखून मंत्री शिरसाट यांनी त्यावर तत्काळ बैठक बोलवण्याचे आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला आदेश देण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे. मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे मागासवर्गीय समाजात न्यायाची आशा पल्लवी झाली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला वैभव गीते, भाऊराव तायडे, संजय झेंडे, अजयनाथ राऊत, शिवाजी सोंबाडे, दत्ता कांबळे, सचिन झेंडे, गणेश गायकवाड, आप्पा गायकवाड, गोविंद मोरे आणि जय भैया यांसह नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेटसाठी पाहत रहा सातारा सम्राट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.